त्यानंतर बघूया टॉप 9 बातम्या। सुरुवात करूया मराठा आरक्षणापासूनच्या बातम्यांनी। सोयरे शब्दावर जरांगे पाटील अडले, आजची चर्चा निष्फळ। सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या, अन्यथा आपलं जमणार नाही। जरांगे पाटील ठाम, पत्नी, आत्या, मामासह रक्ताच्या नातलगांना प्रमाणपत्र द्या, जरांगे पाटलांची मागणी। ज्याची नोंद सापडून त्याचा सगळा परिवार, दुसरे संबंधित नातेवाईकाला, तिसरे रक्ताचे सगळे सोयऱ्याला, तिसरे चौथे मागेल त्या मराठा सरकारचा शब्द घेतलेला आहे तुम्ही नोंद त्या नोंदीच्या जाऊ मी माघार घेतो, ही शब्द ठरलाय की नाही मागेल त्या मराठ्याला तुम्ही देऊन घेतला का नाही एवढं सांगा। सोयरे रक्ताच्या नात्यात येत नाहीत, सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी नियमात बसत नाही। गिरीश महाजनांकडून जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न। काका मुलगा यांना आरक्षण मिळेल, महाजनांची भूमिका। असं लिहिलंय की सोयरे संबंध, सगळे संबंध, सगळे सोयरे हा शब्द त्यात टाकला गेलेला आहे। जरांगे पाटील म्हणतात की सोयरे म्हणजे काय, सोयरे म्हणजे आपले व्यायदोही, हा शब्दशः अर्थ त्यांनी घेतलेला आहे, परंतु तो नियमामध्ये कुठे बसत। तुम्ही सरसकट म्हणाला होता, त्यामुळे आईच्या जातीनुसार सुद्धा मुलाला आरक्षण द्या, जरांगे पाटलांची मागणी। वडिलांच्या जातीनुसारच मुलाला आरक्षण मिळणार, शिष्टमंडळाकडून जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न। फक्त रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळेल, पत्नी, आई, मामा रक्ताच्या नात्यामध्ये येत नाहीत। आईच्या दाखल्यानुसार कायद्यानं मुलाची जात ठरत नाही, गिरीश महाजनांकडून जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न। कडचं म्हणजे वडील असतील, म्हणजे माणूस असेल तर त्याच्याच रक्तवंशाळीतले सगळे सोयरे म्हणजे मुलीकडच्या नाही। म्हणजे मला दिलं तर माझ्या पत्नीलाही द्या, तिच्या भावालाही द्या, तिच्या वडिलांनाही द्या। मला वाटतं असं कुठेही कायद्यामध्ये नाहीये। सरकारनं जरांगे पाटलांकडे आणखी वेळ मागितला, पण जरांगे पाटील 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर ठाम। मराठा कार्यकर्त्यांना नोटीस दिल्यानंतरही आम्ही लढणार, मागे हटणार नाही, जरांगे पाटलांचा निर्धार। चर्चा 24 डिसेंबर पर्यंत बंद होण्याचं कारणच नाही, कारण 24 डिसेंबर पर्यंत जर सरकारला शब्द दिलाय तर मराठा समाज शब्द कधीच फिरविणार नाही। 24 डिसेंबर पर्यंत त्यांना वेळ दिलाय, त्यांचे शब्द आहेत, त्यांनी ते मध्ये घ्यावेत, एवढीच मराठा समाजाच्या वतीने विनंती आहे त्यांना, बाकी दुसरं काहीच नाही। मराठवाड्यातल्या हजारो मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस। मनोज जरांगे पाटील यांच्या 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवरून पोलिसांची सतर्कता। मराठा आंदोलकांवर पोलिसांची करडी नजर। मराठा आंदोलकांना नोटीस पाठवणाऱ्यांवर कारवाई करा, नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा। नोटीस पाठवल्याच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक। पदाचा गैरवापर आपण केला पाहिजे आणि कशी दुही निर्माण होईल हे बघण्याचं काम होतं, आणि आम्हाला शांतता अपेक्षित आहे म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस शांततेचं आवाहन करतो। हे अधिकारी जाणून बुजून करतायत काही, तर मला वाटतं त्यांना कामावून जर कमी केलं तर सरकारचा त्यांच्यावरती धाक राहील। जालन्यामध्ये वडीगोद्री गावामध्ये मंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। ओबीसी संघटनांकडून गिरीश महाजन, उदय सामंत, संदीपान भुमरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले। नांदेडमधला प्रकार, 7 ते 8 मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात।